तर खूप दिवसाच्या नंतर आपण केलेला एक ब्लॉग शूट. या ब्लॉग मध्ये आम्ही गेलो आहोत शेतात आणि शेतात जाऊन आम्ही खाल्ल्या तुरीच्या शेंगा. आणि आपल्या सोबत आहेत आपले निकित भाऊ आणि सुजल भाऊ. यांच्या खूप साऱ्या करामती आपल्या या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि खूप छान प्रकारे इथे व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. निकित भाऊ आणि सुजलनी कॉमेडी तर एकदम नेक्स्ट लेवल केली आणि अक्षय मामा पण एकदम फायर होते. या ब्लॉग मध्ये तुम्हाला मराठी आणि हिंदीचा एकदम खतरनाक पैकी तडका पाहायला मिळणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळेजण सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके म्हणजे थँक्यू करा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. खूप दिवसापासून आपण ब्लॉग बनवत नव्हतो, तर आज आपण एक ब्लॉग बनवायचं ठरवलं आहे. तो आज आपण चाललेलो मित्रांनो आपल्या अक्षय मामाच्या वावरात तुरीच्या शेंगा लागल्या, ते शेंगा खाण्यासाठी. आणि मुद्दा एवढाच आहे की शेंगा मस्तपैकी उकडून खाणार आहोत. आणि आपल्यासोबत आपले निकित भाऊ आहेत आणि आपले सुजल भाऊ आहेत. तर मस्तपैकी जाऊयात आता शेतामध्ये. वन साइड इकडे नडानडी चालू आहे, कारण की जे कापसाचे ते कातले असतात ते खतरनाक पैकी रुतायले आपल्याला. तर चला मग आता जाऊया मस्तपैकी. आणि बॅकग्राऊंडला जर आवाज करायचं कारण तुम्हाला एकच सांगतो, कारण की इकडे आमच्या इकडे फिरायला म्हणते वाघाने जर धरलं तर आपलं काम 25 होईल. त्यामुळे आता पद्धतशीरित्या आपण आरडाओरडा करून जात आहोत. चिपकलो असतो आता जर राशाना वाचलं भाई. तर चला मग जाऊयात आता मस्तपैकी. चिपकलो होतं म्हणजे जर झटका चालू असता ना काम 25 झालं आपलं. तर चला मग आता जाऊया मस्तपैकी आपण. निकित भाऊ वन साइड नडानडी बघून राहतात आणि सुजलच्या हातात बॉक्स प्लस टोपलं. तर चला मग जाऊया आता आणि भेटूया वावरात गेल्याच्या नंतर. तर मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलो अक्षय मामाच्या शेतात. आता मस्तपैकी जाऊयात, लोकेशन डिसाईड करूयात कुठं शिजवायच्या काय करायच्या. आणि इकडे वन साइड जिथं बोराचं झाड दिसलं तिथं बोरं घेणं चालू आहे, जिथं बोराचं झाड दिसलं तिथं बोरं घेणं चालू आहे. तर चला आपण जाऊया. इनको मारते पीछे और अभी आपण लोग जाते आगे. तर चला आता आपण लोकेशन डिसाईड करूया कुठं जायचं, काय करायचं, काय विषय नाही, काय असतो काय नाही. तर चला मग भेटूयात आपण आता अक्षय मामापाशी गेल्याच्या नंतर. आता त्यांना थोडासा एक आवाज मारूयात, लांब लचक आवाज मारून झाल्याच्या नंतर ते येतील आपल्या जवळ. तर मग नंतर बघूया आपला काय विषय होतो ते. तर चला आता अक्षय मामाला आवाज देऊयात. जवळ पर्यंत काय कुठे दिसत नाही. आ गया उधर से बुलावा, आ गया पब्लिक, अभी आपण लोग जाते उधर. एकदा इसे बोलते गाइस मतलब विदाउट कॉल डायरेक्ट लोकेशन ट्रैक करने का. इसको बोलते विदाउट फोन लोकेशन ट्रैक करने का, नहीं क्या. तो चला मग आता जाऊया. तर अभी इसके पीछे बहुत प्रोसेस है, मतलब अगर अपने को बनाने का है तो इधर देखो अपना बॉक्स बिक्स आ गया वन साइड, इधर चूल्हा फिला वन साइड है, लकड़े भी वन साइड है और अपने मामा इधर वन साइड नड़ रहे हैं. देखो भाऊ नमस्कार. कोई रिस्पॉन्स ही नहीं है, साला बंदा ब्लॉग बना रहा है. नहीं भाई, बस इतने लोग आ गए मामा. अभी क्या बोलते सीजन. अरे बाबा सीजन डोक्यावर घाव घातला रे सगळ्यांच्या. तो देखते हैं अभी वन साइड अपना नड़ानड़ी का विषय चल रहा है. अभी ये आ गया अपने पास पाउच, इसमें अभी सब लोग अलग अलग पसरट हो जाएंगे और सब लोग मस्तपैकी शेंगा तोड़ेंगे और जमा करेंगे. ओके क्या विषय. एक नंबर बढ़िया, चला मग तोडूया आता. एक नंबर. इकडून तोडून घ्या वाटलं. तर चला मग आता आपण लागूया आपल्या कामाला. आपल्या हातात आलेले पन्नी जाऊया मस्त. एक नंबर एक नंबर एक नंबर. पार्वतीवर बोला. हर हर महादेव, घर महादेव. बढ़िया. चला मग आम्ही तोडतो शेंगा. तोपर्यंत तुम्ही घ्या सिनेमॅटिकचा आनंद आणि कामाचा आनंद. हे बघा. तर पब्लिक फायनली आपल्या शेंगा वगैरे तोडून झालेल्या आहेत. आता वन साइड एक टोपलं भरून शेंगा काढलेल्या आहेत आपण जवळ. आणि आता जायचं आपल्याला, आपला भट्टा लावायचा आहे. भट्टा बोलू तर चूल लावायची आहे आणि तोडूयात आता मस्तपैकी. बाकी काही विषय नाही. आता बघूयात एवढ्या शेंगा खाणं होतात का, कमी पडतात का, अजून तोडावं लागतात. बघूया पूर्ण विषय आता समोर चालून काय होते काय नाही ते. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार ब्लॉग होणार आहे. यामध्ये जमलं तर प्रँक कॉल पण होऊ शकतो, काही सांगता येत नाही कधी काय होईल काय नाही होणार. तर चला मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्ही. तर आता आपण आलेलो आहे इथं नदीचा व्ह्यू बघण्यासाठी. सो अभी इधर नहीं क्या मेरे को चप्पल वल्ली करने का विषय आ गेला है पब्लिक, क्योंकि हाँ व्यू नजारा. हाँ जा पळ आता तू पळ. हा जाट सुसाट केंद्र ना कंठात नावाज काढतो का रे ठेरड्या. तो आपका भाई एकदम सनईच्या सुरामध्ये. का बरे ते गाणं का आहे. अवघडा वाजत नवरी आली. हाँ मेरी जान. चला मग पैदल. अबे पागल झाले का. सॉरी बसते ऑफिस. कोई इतना विषय नहीं है गाइस.
मैं साइड में हो जाता हूँ ले कोई विषय नहीं येत ना. बाकी पाणी एकदम चिल हा, काही विषय नाही पब्लिक. थंडगार. एकदा जोरशीत एकदा. हा 1 2 3 स्टार्ट. कैसे कैसे लोग रहते हैं. अबे पागल झालेले अगर. तो गाइस अभी अपन लोग जा रहे हैं पानी में मस्त पे. अबे पागल. सो अभी जा रहे ठंडे. अबे काउंट रे दम. अजून तुम्हाला अजून मी तुला भिजवतो काय नुकसान. अबे ते कागद डुकरं आली इथं. अबे मयांकर. घे पच कोण टाकलं पहिले कोण टाकलं. टाकलं बा, काहीच नाही केलं माझ्या अभी निकित भाई रो रहे अपने निकित भाई. सो गाइस मेरे को अभी इधर दिख गया अनानस का झाड़. हे निकित अनानसाचं झाड. हे अनानसाचं झाड डिच्चाक. सो अभी अपन लोग मस्त चिल में दिल इधर घूम रहे ठंडे पानी में. काय गरज नव्हती भावांनो पाण्यासोबत खेळ. नुसता वल्ला कार्यक्रम. आता थंडी बी वाजते. वन साइड थंडी वाजते यायला. बाकी सूर्यमामा वन साइड तपायलेत. काही विषय नाही. आणि हे पोरग इकडे खेळायला. बाकी जान दो छोडो इनका विषय मजाक का विषय अपना विषय चिल का विषय. आपले निकित भाऊ आता पूर्णपणे वल्ले झालेले आहेत भावांनो. काही विषय नाही. बाकी सुजल तू तो गया बेटा. मर्द को कुछ नहीं होता. उधर भाई बोल रहे कि बदला लेंगे और तू बोल रहा है कुछ नहीं होता. देखते ना अभी किसकी साल्टी निकलेंगी और किसका क्या विषय होगा. नाही क्या पण काय म्हणता भाऊ सांगा तुमचा इंटरव्ह्यू द्या ना कसं काय वाटायला. हा द्या शिवा द्या. बाकी कुछ नहीं घरवाले देखेंगे. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है वरना मैं ऐसे गाली दूं ऐसे गाली दूं ना जिंदगी. ये ना बे समोर आहे ना. अबे होऊ द्या जरासा युद्ध होऊ द्या बे. हाँ माफ कर दिया. हम कैसे है ना हम माफी जल्दी दे देते हैं ना. उसी की वजह से माफ कर दिया भाई तेरे पूजा. नाही तर जवळ बोलून देशील रट्टा. मागायला नाही मामा. हे विलता पहिले हे मांगा आलं आईच्या गावात. हे शेर आहे का रे शेर. मासोळ्या फिसोळ्या. पण मी काय म्हणतो मी नाही का पुढच्या वर्षी एक ट्रॅक्टर घेतो. मला नाही का इकडे वाळूची परमिशन देऊन टाका. हो डायरेक्ट अख्खा तुमचा हे एरियाच कव्हर करून घेतो मी. वाळू लय वाळू दिसायली तर मग आता जाऊया आता मस्तपैकी. बाकी रेतीचा विषय नंतर बघूयात. पण ते गाणं आपल्यावर लागू होईल मग. बस झालं आता इथं मजाक मस्ती संपली. चला जाऊया. सो भाई को अभी कपड़े उतारने पे भी आ गए अपने भाई. सो कोई विषय नहीं निकित भाई. बोललं झालं रे पोरग. चलो फिर अभी जाएंगे कंपनी. सारे निकित अभी इधर का विषय खत्म. जाते अभी आप. तर आपला जाळ वगैरे लागलेला वन साइड. घार 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 घार. आपल्या शेंगा जाळ निकित भाऊ सुजल मामा और अभी इधर जाल. चाकडी लय पेटवला होता. बॉडी बिल्डर ना ब्रो. हे याचं काम आहे. याला उघडं करायचं काम याने केलं. ते तिकडे त्याचे शर्ट वाळायला. क्योंकि ये काम सुजल भाई ने किया है नहीं क्या. और आपका भाई इधर चिल में दिल करते हुए बैठेला ना मेरी जाने तमन्ना. इकडे वन साइड मीट. देखो अभी ऐसा विषय इसमें आएगा मीट प्रॉपर एकदम खारट डक. और अभी इसमें आएगा पानी. सर चाट मसाला वाट मसाला कुछ भी डालो कोई विषय नहीं. विषय खोले एकदम. और ये अपनी थोडीशी चूल छोटीशी झाली मला असं वाटायला. एवढा भगुना काही विषय नाही. ओके आहे. ओके विषय है ना. दणदणीत विषय. तो फिर चलिए अभी स्टार्ट करते हैं. काय नाही तिरपट काम होते आपलं. ओके आहे. फुगवून ठेवून दे आपलं झाकण ठेव.
आपण पहिलेपासूनच आपली कामं कवा कुठं सरळ झालेत, हे काम सरळ होणार आहे की ना. तो अभी इधर संजू बाबा का गाना लगेला है वन साइड. माझी होणारी हमसफर ब्युटी लाईक युअर फॅशन, तुझ्यावर थांबून माझी नजर, कॉपीराईट आला. जे पाहिजे ते घेईन एक नंबर, तुझी कंबर वायसाल शिकी शिकी. बाकी भगुन्याला इग्नोर मारा. पब्लिक अभी आपण ने लगाया है श्रीमान भाई का गाना, धड़कन धड़कन है क्या, विषय खोले अपना. इधर जाल चल रहा है, इधर गाना चल रहा है, इधर बॉक्स चल रहा है. बाकी निकित भाई की बॉडी वन साइड है. कवा होणार है. ये देखो भाई, ये इनका आराम चल रहा है. नहीं इनका आराम चल रहा है. इधर लोग कष्ट कर रहे हैं, इधर भाई अपने कपड़े निकाल के कष्ट कर रहे हैं, और ये इनका आराम चल रहा है. क्या ही बोले आप ससुराई ने. जान दो, अभी अपन लोग इधर लगाते हैं सिनेमैटिक के लिए. टाइम लैप्स से देख लेना आप. तर आता आम्ही इथं वाट पाहत आहोत कवा शिजते, आणि हे गाणं लावलं आता भावनो. हे गाणं आपल्या निकित भाऊला परफेक्ट बसते. परफेक्ट नाही का, फुल परफेक्ट एकदम. ऐका मग थोडस. गारे गारे बोरी बघून वेळ लागले त्याला. शाबास शाबास शाबास, वा 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 वा. हे गाणं परफेक्ट आहे आपल्या निकित भाऊसाठी, नाही का. गाणं परफेक्ट आहे भाई, काय विषय नाही. बाकी त्याचा जाळ लावला. आणि तिकडे सुजलला कुठल्या गोष्टीचा गमाला काय माहित भाई. तो अभी हमारे से रहा नहीं गया, तो हमने थोड़ा सा शेंगा निकाल लिया है. बाकी इस भगुने में है, थोड़े से इधर खाने का विषय चल रहा है अभी. बाकी आता बसलो चिल मध्ये, खाऊयात शेंगा. आता भेटू तुम्हाला शेंगा खाऊन झाल्याच्या नंतर. शेंगा मस्त लागायला, काय विषय नाही. तो अभी कुछ इस प्रकार अपना खाने का विषय चल रहा है. सगळेजण सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, ओके म्हणजे थँक्यू करा. तुमचा सपोर्ट असल्याशिवाय काहीच होत नाही. तर पब्लिक फायनली आपल्या शेंगा वगैरे खाऊन झालेले. आता पॅकअप चालू आहे. पॅकअप थंडी वाजली बरं चिलबनी. हे राक्षस बघू शकता, एवढे शेंगा खाल्ल्या. चला जायचं. गाण्याचा विषय चालू आहे, शिकाचा विषय चालू, गाण्याचा विषय चालू. काय चिरकायला रे वेगळंच. बाकी विषय चिल. ओके जायचं मग घरी आता. शेवट करू. शेवट. तर अशा प्रकारे आपला शेंगा खायचा विषय होता. सो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी शेंगाचा विषय खोल होता. आणि आज आम्हाला एवढे दिवस आम्हाला शिकवता की आम्ही जंगली आहोत, आज आम्हाला माहित झाली की आम्ही जंगली आहोत. तर चला मग भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये. विषय खोल आणि माहोल गंभीर. एक नंबर कडक पार्वती हर बोला महादेव. ओके डन. भेटूया. नागाच्या पिलाला तुझा ठेवला